माझं नाव संभाजी नवनाथ भांडलकर, शिंदेगड शिवसेनेचे उपतालुका अध्यक्ष आहे मी. जवळ 2-2.5 वर्ष झालं भाऊची आमची ओळख आहे. भाऊचं मोहोळ तालुक्यामध्ये 1 नंबर काम चालू आहे. मागील त्याला पाणी, मागील त्याला वाटा किंवा दवाखान्याची कामं, म्हणजे एकदम 1 नंबर भाऊचं काम मोहोळ तालुक्यात चालू आहे. पण येवती गावाला केव्हाही कुणी वाटा एवढं दिली नाही. द्या 4 वाटा दिली, ते 80 लाख रुपये निधी मंजूर करून आणला भाऊनं. अधिक पुन्हा इथं वाटा मंजूर होऊन आल्यावर गावात इथं उद्घाटन आल्यानंतर की भाऊंनी उद्घाटन केल्यानंतर इथं मारुती देवळात तिने भाषण केलं. भाषण केल्यानंतर तिने आपली गावाची जी पालखी जाण्याची वाटा आहे ती वाटा भाऊने बघितल्या. ती वाटा ती एकदम खड्डही पडलेलं दिसलं. का भाऊने सांगितलं, आपल्याला सांगितलं की स्वतः पैशातनं आपली वाटा करून दिल्या जाईल असं भाऊनं सांगितलं. मग लगेच वाटा तयार झाल्या म्हणून टाकायला लोलर बिलर आणून लावले. तर सगळं घडलंय असं कधी लगेच रस्ता असं कवाच गेलं नाही हो. हे म्हणजे भाऊच्या हातनं घडले सगळे. भविष्याची घटना घडलेली आहे भाऊच्या हातनं. बरं, काय वाटतं एकंदरीत आता भाऊनी काय कुठल्या पक्षात जावं, कुणाकडे लढावं, काय आता एकूण होतं आपलं अजित पवार गटात आपलं यशवंत माने फिक्स झाले भाजपमधनं. मग आता भाऊला आता कुणी पळायचं. मग आमचं तर म्हणणं आहे, माझं तर भाऊनं आपलं सगळं आपलं तुताच्या हातात घ्यावं. तर भाऊ तुताच्यामुळे 101% निवडून येणार. असू द्या, आम्ही शिवसेनेचं आम्ही कुठेही असू द्या, फक्त भाऊला निवडून आणायचं आहे.